अब की बार 70 पार असा नारा भाजपने ठाण्यात दिलाय। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। निवडणुकीसाठी 500हून अधिक फॉर्म भरण्यात आलेले आहेत। आमदार संजय केळकर यांच्याशी या संदर्भातच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। भाजपचे आमदार ठाणे शहरातले आमदार संजय केळकर यांनी खऱ्या अर्थाने महापौर हा भाजपचाच बसणार असं देखील म्हटलं होतं आणि मात्र पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवकांची इच्छा देखील आहे असं देखील वक्तव्य केलं होतं। सर काय सांगाल, खऱ्या अर्थाने ठाण्याच्या निवडणुकीमध्ये एक वादळ सध्या बघायला मिळते। युतीमध्ये आपण आहात, राज्य सरकारमध्ये युती म्हणून निभवत आहात, पण मात्र नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या लढण्याचं आश्वासन आता दोन्ही पक्षांकडून दिलं जात आहे। योग्य वेळेला योग्य निर्णय होईल, परंतु अनेक वेळेला सत्ता दोन्हीकडे असताना देखील बिना युती देखील कार्यकर्ते लढलेले आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याची कायम इच्छा राहिलेली आहे। वेळ ठरवेल, निर्णय होईल। आमची लढाई जी आहे ती कायम चालू आहे, आज नाही काल नाही तर गेली अनेक वर्ष जी आहेत ती जे चुकीचं आहे ते ठाणेकरांसाठी आम्ही लढतो आणि पुढे देखील लढत राहू। त्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही काही बोलत नाही किंवा करत नाही। 2014ला आपकी बार मोदी सरकार असा नारा देशभरात घुमला होता। ठाणे शहरात आपकी बार कितीचा आकडा असणार? आपकी बार भाजप का महापौर होना चाहिए, ये हमारी कार्यकर्ते की इच्छा आहे। नक्कीच आपण बघितलं तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे, माजी नगरसेवकांची इच्छा आहे आणि खासदार आमदार संजय केळकर यांची देखील इच्छा आहे की आपकी बार ठाणे नगरपालिकेमध्ये महापौर हा भाजपाचाच असणार। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। तर निवडणुकीसाठी 500हून अधिक फॉर्म्स भरण्यात आलेले आहेत। ठाण्यात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।